परिस्थिती पाहिल्यानंतर असं वाटतं की यांना भर चौकामध्ये आणून फाशी दिली पाहिजे। हा इतका क्रूरपणा, निर्दयीपणा, मानवतेला, माणुसकीला काळीमा फासणारा हा सगळा काही प्रकार जो आहे, तर यांना मरेस्तोवर फटके मारले पाहिजेत आणि फाशी दिली पाहिजे। देवेंद्र फडणवीस आधीच राजीनामा घेण्यासाठी आग्रही होते, मात्र मुंडे द्यायला तयार नव्हते अशी माहिती आता समोर येते। नाही, सीएमनी म्हटल्यानंतर मुंडेंचा काय विषाद आहे आणि काढून टाकण्याचा अधिकार त्यांना आहे। ही वाट बघायची गरजच नव्हती। वाट न बघता त्याला लगेच काढून टाकलं असतं तर महाराष्ट्राची इज्जत तरी वाचली असती। जे इज्जत सरकारची चव्हाट्यावर आली आहे, लोक आता पारापारावर चर्चा करतायत आणि तरी पण जर कारवाई होत नसेल तर महाराष्ट्र खड्ड्यात टाकण्याची पूर्ण तयारी आहे। आज तुम्ही हाऊस मध्ये या विषयावर आक्रमक किती होणार, हाऊस चालू देणार का तुम्ही? नाही, हाऊस मध्ये मांडू असं आहे की बहुमताच्या भरोशावर कामकाज रेटून येतील, पण ही सगळी घटना आहे, संपूर्ण प्रकार महाराष्ट्राला माहीत झालेला आहे आणि तो सभागृहामध्ये हा विषय आक्रमकपणे आम्ही मांडू। नक्कीच, पण संतोष भैयांच्या हत्येचा बदला घेतला जाईल, सूड उगवला जाईल, आरोपींना फाशी द्या अशी मागणी होते आणि संपूर्ण बीड जिल्हा बंद ठेवण्यात आला, कडकडीत संप पाळण्यात आला। एक गँग आहे तिथे, बीड जिल्ह्यामध्ये गँग पोचली गेलेली आहे। एक तेच व्हिडिओ पाहताना एका पोराला बेदम मारहाण झाली, तो आता ॲडमिट आहे संभाजीनगरमध्ये, 12 टाके लागले। तेच सगळे चित्र पाहत होता तो। म्हणजे अजूनही काही दादागिरी तिथली जी काय आहे ती शिल्लक आहे, ती आहेच। ती गँग पोचल्या गेलेल्या गँग आहेत त्या, आणि अजूनही तो आंधळी मिळत नाही, काय त्याचं नाव, आणि त्याचं सीरियर अजून काढलं जात नाही। पोलीस का पाठीमाग घालत आहेत? सीरियर काढला की त्यांचा मेन आरोपी कोण आहे ज्याने सगळं पाप केलं आहे? 144 लोक